मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईला सुरुवात झालेली आहे आणि ही नालेसफाई 25 तारखेपासून सुरू झाली। आठवडा उलटून गेला तरी सुद्धा या नालेसफाईचा लाईव्ह डॅशबोर्ड हा सुरू करण्यात आलेला नाहीये। अनेक ठिकाणी नालेसफाईचा वेग हा अजूनही मंद अवस्थेत आहे, काही ठिकाणी तो सुरूच नाहीये। रवी राजाजी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी याविषयी बोलूयात। सर, काय सांगाल, काय नेमकी नालेसफाईची परिस्थिती आहे? 240 कोटींचं यंदाचं टेंडर आहे, सलग 2 वर्षांचं टेंडर देण्यात आलेलं आहे। नालेसफाईच्या जे आम्हाला माहिती मिळालेलं आहे आणि त्या माहितीमध्ये असं आहे की 25 मार्चला नालेसफाईचं काम पूर्ण मुंबईत त्यांनी आरंभ केलेला आहे। महानगरपालिकाच्या वतीने त्यांनी प्रेसमध्ये आणि सगळ्या माध्यमातून जे आम्हाला मिळालेलं आहे। आतापर्यंत आमच्या विभागामध्ये F0 कुठेही नालेसफाईचं काम आरंभ झाले नाही। मी स्वतः पाठपुरावा करतात। आता त्याचे म्हणणं असं आहे की 25 तारीखला वर्क ऑर्डर दिलेला आहे, बट त्याला सगळं मशिनरी गोळा करण्यासाठी 1 आठवड्याचा वेळ दिलेला आहे असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं। आतापर्यंत मेजर नाला आणि मायनर नाला कुठेही काम सुरू आणि आरंभ झाले नाही। आणि असं आहे की आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी 15-20 तारीखला हे सगळे टेंडर फायनल होऊन त्याला वर्क ऑर्डर देतात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याला काम आरंभ करण्यासाठी सगळे आपण त्याला एक प्लॅनिंग करण्यासाठी आपण देतात। बट यावर्षी कोर्टात केस जे आहे त्यामध्ये काय उशीर झालेला आहे। बट जे 25 तारीख महानगरपालिकाचे आयुक्तांनी जे ॲडिशनल कमिशनर जे सांगितलं आहे ते आता सिटीमध्ये कुठे दिसत नाही। खरं तर नालेसफाईच्या बाबतीत लाईव्ह टेंडरिंग, लाईव्ह सगळं ट्रॅकिंग होत असतं। AI बेस यंदाची नालेसफाई आहे असं म्हटलं जात आहे, पण आठवड्याभराचा कोणताच रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळत नाहीये, दिसत नाहीये। हे फक्त जे प्रशासनाने सांगितलं आहे की AIच्या माध्यमातून ते लाईव्ह टेलिकास्ट आणि जे लाईव्ह व्हिडिओ हे सगळे जे सांगितलं आहे असं कुठे एकंदरी हे काम असं करत आहे कुठे दिसत नाहीये। तो महानगरपालिकाचे जे अधिकारी आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या डिपार्टमेंटचे एक नालेवर एक अधिकारी तिकडे थांबायला पाहिजे आणि स्वतः ते रेकॉर्डिंग करायला पाहिजे। रेकॉर्डिंग करून ते लाईव्ह जे आहे त्याचे जे डॅशबोर्ड आहे आणि बाकी जे आहे तिकडे ते पाठवायला पाहिजे। एकंदरीत असं दिसत नाही। आणि दुसरं असं आहे की नाले सफाई जेव्हा तुम्ही काम करतात, तुम्ही त्याचे गाळ उचलणार आणि या गाळ उचलून कुठे टाकणार आहे त्याचे लाईव्ह करणार आहे काय, त्याचे व्हिडिओ शूटिंग करणार आहे काय, कोणालाही माहीत नाही की तुम्ही जे गाळ काढतात कुठे जातात, कसा त्याचे मोजणी करतात, माप करतात। हे नालेसफाईचं असं आहे की यावर्षी दरवर्षी जेव्हा आम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये होतात 120-130 कोटीच्या होतात, पण यावर्षी 240 कोटीच्या आणि जे टेंडर लिहिलेलं आहे ते 2 वर्षाचे दिलेलं आहे। त्याचा अर्थ असा आहे की 480 करोडचा या नालेसफाईचा टेंडर पास झालेला आहे। मला असं वाटत आहे की हे नालेसफाईच्या जेव्हा पाऊस पडणार तेव्हा माहीत पडणार की किती नालेसफाई झालेला आहे। हे फक्त धूळफेक आहे आणि नालेसफाईच्या यामध्ये जे महानगरपालिकाच्या कर्मचारी आणि जे ऑफिसर जे बघितलं पाहिजे ते बघत नाही। यासाठी हे सगळे जे कारणीभूत आहे। आणि दुसरं मी सांगू इच्छितो, जे नालेसफाई होतात ना ते पूर्ण गाळ काढायला पाहिजे। तुम्ही बोलतात की इथे मिलीमीटर इथे आम्ही काढलेलं आहे, हे सगळे हे फक्त एकंदरीत या रेकॉर्डमध्ये दिसत नाही। तर यासाठी ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी हे दोन्ही फिक्स व्हायला पाहिजे असं माझ्या मागणी आहे। नक्कीच आपण बघतोय की कुठेतरी नालेसफाईला सुरुवात झाली असं प्रशासनाने म्हटलं असलं तरी ग्राउंडवरची रियालिटी ही वेगळी आहे। कुठेही रेकॉर्ड ठेवला जात नाही आणि वाढीव किमतीच्या टेंडर्स हे मंजूर करण्यात आले आणि त्यामुळे मुंबईकरांचा जो कर्जरूपी पैसा आहे हा कुठेतरी नालेसफाईमध्ये गाळात जातोय का, हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय। व्हिडिओ गणेश कदमसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।